नमस्कार सर्वांना, आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या रायगड किल्ल्यावर. हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी. चला तर मग आपल्या या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. राज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरू असल्या कारणाने पायी जाण्याचा मार्ग बंद होता, म्हणून आम्ही रोपवेने जाण्यास निघालो. त्या दिवशी शनिवार असल्याकारणाने तिथे बरीच गर्दी बघण्यास मिळाली. आम्ही रोपवेचं तिकीट काढून रोपवेने जाण्यास निघालो. त्या ठिकाणी अशा प्रकारे रांगा उभारलेल्या होत्या आणि आम्ही हळूहळू पुढे निघत होतो. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तिथे एका दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सुंदर पद्धतीने मांडले होते. तसेच त्यांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या तलवारी आणि इतर ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शनही करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक रंजक होतो आणि चालता चालता त्या गोष्टी पाहताही येतात आणि रायगडाच्या तसेच शिवकालीन इतिहासाची थोडीफार परिचयही आपल्याला होतो. हळूहळू आम्ही पुढे सरकत रोपवेच्या स्थानकाजवळ येऊन पोचलो. तिथून समोर दिसणारा भव्य दिव्य रायगड किल्ला पाहून मन आनंदाने भरून गेले. उंच डोंगरावर दिमाखात उभा असलेला रायगड पाहताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी जाग्या झाल्या. रोपवेमधून वर जाणारे अनेक शिवभक्त उत्साहाने जय भवानी जय शिवाजीच्या गर्जना देत आपला प्रवास करत होते. त्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. समोरून आमचा रोपवे आला आणि आम्ही त्या रोपवेत बसून रायगडच्या दिशेने प्रवास सुरू केला. रोपवे हळूहळू उंची गाठत असताना समोर दिसणारे भव्य डोंगर, हिरवेगार निसर्ग आणि मनमोहक दृश्य पाहून मन अगदी हरखून गेले. त्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत रायगडाकडे जाणारा हा प्रवास खरोखरच अविस्मरणीय वाटत होता. रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1356 मीटर म्हणजे 4449 फूट उंचीवर आहे. तसेच तो पायथ्यापासून सुमारे 800 मीटर म्हणजे 2700 फूट उंच आहे.
रोपवेने वर चढत असताना या भव्य दुर्गांची उंची आणि आजूबाजूच्या सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम सौंदर्य पाहून मन भारावून गेले. हळूहळू आम्ही रायगडावर पोचलो आणि किल्ल्याच्या दिशेने वर जाण्यास सुरुवात केली. वाटेत अनेक माहिती फलक लावले होते जे रायगडचा इतिहास आणि त्यांचे महत्त्व सांगत होते. पायऱ्या चढत असताना समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगा मन मोहून टाकत होत्या. त्या डोंगरांवरचे ढगाचे आच्छादन पाहून असे वाटत होते की जणू ढगच त्या पर्वतरांगांना भेटण्यासाठी खाली उतरले आहेत. निसर्गाचे अप्रतिम दृश्य पाहत आणि त्या क्षणाचा आनंद घेत आम्ही हळूहळू किल्ल्याच्या दिशेने पुढे सरकत होतो. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर आम्हाला अनेक ऐतिहासिक वास्तू आणि अवशेष पाहायला मिळाले. मात्र कालांतराने किल्ल्याच्या काही भागाची पडझड झाल्यामुळे अनेक ठिकाणांची माहिती समजून घेणे कठीण जात होते. त्यामुळे आम्ही एक गाईड घेण्याचे ठरवले. गाईडसोबत फिरल्याने रायगडाचा इतिहास, विविध वास्तूंचे महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित अनेक रंजक गोष्टी सविस्तरपणे समजू शकतील. त्यामुळे आमचा रायगड दर्शनाचा अनुभव अधिक समृद्ध आणि माहितीपूर्ण होऊ शकेल. रायगडचा हा प्रवास इथेच थांबत नाही, अजून खूप काही बाकी आहे. पुढच्या भागात रायगडचा इतिहास आणि किल्ल्यांची महत्त्वाच्या ठिकाणांची सफर करू. त्यामुळे पुढचा भाग चुकवू नका. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. शिवराय